नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या दिवसात कोणते नियम आपल्याला पाळायचे असतात याबद्दल माहिती सांगणार आहे. तर दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. बाकीच्या वेळी तुम्ही पारायण करू शकता, पण 12 ते 12:30 ही या वेळेला तुम्ही पारायण वाचणं बंद करायचं असतं. या वेळेला पारायण वाचू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. तर आपण आपली आई, बहीण किंवा पत्नी यांच्या हाताचे अन्न खाऊ शकतो, पण बाकी कोणाच्या घरचे अन्न आपण खाऊ शकत नाही. तसेच उपवास करू नये. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये. तिखट पदार्थ जसे की कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. तर मित्रांनो, की गुरुचरित्र करत असताना आपण कांदा लसूण वर्ज्य करावे. कांदा लसूण अजिबात खायचा नाही. जर आपल्याला कुठे बाहेर जाण्याची वेळ आलीच तर आपण आपल्या पैशांनी काहीतरी घेऊन खाऊ शकतो, पण मात्र कोणाच्या घरचे अन्न खायचे नाही आणि त्याच्यात कांदा आणि लसूण हे तर अजिबातच खायचं नाही. तसेच ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्रे वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे किंवा पलंगावर झोपू नये. याचा अर्थ असं की आपण जो काही नैवेद्य ग्रंथाला दाखवतो, म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथाला आपण जो काही नैवेद्य दाखवलेला असतो तो नैवेद्य शक्यतो गाईला खाऊ घालावा. जर तुमच्याकडे गाय भेटत नसेल तर तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता. गुरुचरित्र वाचत असताना हा पण एक नियम आहे की आपण जमिनीवर झोपावे. आपल्याला पलंगावर, सोफ्यावर इत्यादी झोपायची सवय असते, पण गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना आपण नेहमी जमिनीवर झोपलेलं चांगलं. पण काहींना काही त्रास असेल तर ते पलंगावर झोपू शकता, असं काही नाही, पण तरी हा पण एक नियम आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी काढावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावेत. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. तर हा जो नियम आहे की ब्रह्मचर्य पाळावे, तर हा नियम गुरुचरित्रामध्ये देखील सांगितलेला आहे. हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे. तसेच आपण नायलॉन किंवा रबरी चप्पल जोडच वापरावे. तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे, पण सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपल्या घरी गुरुचरित्र पारायण चालू असेल आणि आपल्याला सुतक वेटाळ काही आलं असेल तर आपण गुरुचरित्र पारायण हे अर्धवट कधीच सोडायचं नसतं. जर ते आपल्याकडून वाचणं शक्य नसेल तर आपण दुसऱ्या कुणाकडून तरी ते वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे, पण आपल्याला गुरुचरित्र पारायण हे अर्धवट अजिबात सोडायचं नाही. काहीही झालं तरीही गुरुचरित्र पारायण हे अर्धवट सोडायचं नसतं. कुणाकडून तरी, नातेवाईक म्हणा किंवा शेजारी पाजारी ज्यांना कोणाला वाचता येत असेल त्यांच्याकडून आपण गुरुचरित्र पारायणाचे वाचन करून घ्यावे. तसेच सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. धूप दीप लावून ओवाळावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावा. तर अशा प्रकारे हे काही श्री गुरुचरित्र वाचण्याचे काही नियम होते, जी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. काही प्रश्न असतील ते विचारा. आणि जर तुम्हाला गुरुचरित्र वाचत असताना काही अनुभव आलेला असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. मी नक्कीच तुमचा तो छोटासा अनुभव माझ्या चॅनलवर अपलोड करेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.